या ऑफिसच्या कॅन्टीनवाल्यांचा ना आता राग येतोय हा मला. अरे बाबा, झालेत का समोसे तयार? झाले की आवाज देतील रे ते. आता तुझ्या पुढ्यात डबा आहे ना, मग समोसे कशाला पाहिजेत तुला? अरे बायकोला म्हणालो होतो वांग्याचं भरीत दे, मेथीची भाजी दिली आहे तिने. मेथीच्या भाजीत काय प्रॉब्लेम आहे? नाही, भाजीत काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग काय चविष्ट नाहीये? अरे बायको टेस्टी जेवण बनवते, पण रोज रोज हा एकाच प्रकारचा मेनू खाऊन कंटाळा येतो ना. आता मी ऑफिसमध्ये रोज राबतोय म्हटल्यानंतर माझ्या आवडीचं जेवण द्यायला हवं ना तिने. अरे बाबा, किती वेळ लागणार आहे समोस्यांना? तुला बायकोच्या हातचा चविष्ट डबा नको, पण समोसे खायला भूक आहे तुझ्याकडे. हे जेवण जरी चविष्ट असलं ना, तरी नवऱ्याला त्याच्या आवडीचं जेवण मिळालं की ऑफिसमधले पुढचे तास चांगले जातात. अरे पण योग्य पदार्थाने पोट भरल्याशी मतलब ना. जिभेचे चोचले कुठे पूर्ण करत बसतोयस? संख्या, तू काही बोलूच नकोस. अरे रोज डब्बा खाऊन झाल्यानंतर बायकोला आनंदाने कॉल करतोस, आजचं जेवण खूप छान होतं. त्यावरून कळतंय माझ्यापेक्षा खूप जास्त नशीबवान आहेस डब्याच्या बाबतीत. बरं एक काम कर, तुझे समोसे येईपर्यंत माझा डबा खायला सुरुवात कर. घे. चांगला आहे हा ऑप्शन. संख्या, अरे काय जेवण आहे? अरे मीठ आहे की मस्करी आहे? भाजी लाल दिसावी म्हणून मसाला असा कुठून कुठून टाकला रे? ही चपाती आहे? हो. अरे भाई, तू संख्या कसं काय सहन करतोस हे सगळं? टेस्टी नाहीये माझा डबा माहिती आहे मला, पण माझी बायको श्रीमंत घरातली आहे ना. तिला तिच्या आई वडिलांनी कधी किचनमध्ये पाठवलंच नाही रे. तिला जेवण कसं बनवतं तेच माहिती नाही. आणि आता नुकतंच लग्न झालंय आमचं. त्यात तिचा असा हट्ट आहे की तिने बनवलेलाच डबा मी खावा ऑफिसमध्ये जाऊन वगैरे मस्तपैकी छान, म्हणून खातोय. म्हणून हे असं? अरे ती सकाळी पहाटे उठून माझ्यासाठी चपाती भाजी करते. ऑफिसला निघताना मला सांगते की डबा पूर्ण संपव. आता परत तिचा कॉल येईल मला डबा कसा झाला होता विचारायला. अरे ती तिचं प्रेम मला देते, वेळ मला देते, ती माझ्यासाठी करते. या बदल्यात मी बेचव खाऊच शकतो ना. हा, आता दररोज रात्री गेल्यावरती मीच जेवण बनवतो, पण तीही शिकेल जेवण लवकरच. करपलेली चपाती बघू नकोस, ती गोल झाली आहे ना ते बघ. बायकोच्या हातचं रोज खातोय, पण चव आज कळली. चव कळली ना तुला? बास, आता ह्याच शुभ मुहूर्तावरती आहे ना आपण मस्तपैकी माझ्या बायकोने बनवलेला चविष्ट गुलाबजाम खाऊयात. चविष्ट? येस, चविष्ट गुलाबजाम. थँक्यू. कसा आहे? थोडा कच्चा आहे, पण वहिनींनी प्रेमाने बनवलाय, वेळ देऊन. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ.